अर्जुन शिंदे यांची ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या कोल्हापूर शहराध्यक्षपदी निवड, संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान. वंचितांचा आवाज बुलंद करणे हेच ध्येय अर्जुन शिंदे. कोल्हापूर शहरातील ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या शहराध्यक्षपदी अर्जुन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीचे पत्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रवक्ते विजय घाटगे यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे स्वागत केले. किशोर यादव, रोहित गाडीवड्डर आणि महेश गाडीवड्डर यांची प्रमुख उपस्थिती होती. अर्जुन शिंदे यांच्या निवडीमुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय चळवळीला नवे बळ मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यांनी यापूर्वी युवकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी तसेच सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दलित, मागासवर्गीय, श्रमिक व वंचित घटकांच्या प्रश्नांना ठाम आवाज मिळेल अशी अपेक्षा आहे. याप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई म्हणाले, ब्लॅक पॅन्थर पक्ष हा केवळ राजकीय संघटनाच नाही तर समाज प्रबोधनाची चळवळ आहे. जाती, धर्मभेद, अन्याय, अत्याचार याविरुद्धचा लढा अजूनही अपूर्ण आहे. शिंदे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वामुळे पक्ष अधिक मजबूत होईल. नवीन शहराध्यक्ष म्हणून अर्जुन शिंदे यांनी स्पष्ट केले की समाजातील प्रत्येक वंचित, शोषित आणि पीडितांचा आवाज बुलंद करणे हेच माझे ध्येय आहे. ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या विचारधारेतून सामाजिक क्रांती घडवून आणण्याचा आम्ही निश्चय केला आहे. या निवडीमुळे कोल्हापूर शहरातील ब्लॅक पॅन्थर पक्षाचे कार्य आणखी गतिमान होणार असून युवकांना संघटित करून सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यास अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.